नमस्कार, मी नितीन पवार. मित्रांनो, संपूर्ण देशभरात सध्या UPI ट्रान्झॅक्शनचा बोलबाला आहे. प्रत्येक जण फोन पे, गुगल पे किंवा अनअदर कोणते ॲप असतील, प्रत्येक जण UPI पेमेंट करत आहे. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस UPI पेमेंट करताना जर चुकीच्या खात्याला पेमेंट गेले तर काय करता येईल? त्या संदर्भात काही आपण तक्रार दाखल करू शकतो का? त्या संदर्भात आपण परत पैसे मिळवण्यासाठी काय करू शकतो? त्या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुमचे पेमेंट एखाद्या वेळेस चुकीच्या मर्चंटच्या खात्याला गेले किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पेमेंट पाठवतायत तर तुमच्या चुकीच्या अकाउंटला पेमेंट गेले, त्या संदर्भात आपण काय करू शकता? तर तुम्ही तुमच्या बँकेत देखील तक्रार दाखल करू शकतात. पण आपल्याकडे काय आहे, बँकेत तुम्ही गेलात तरी ते बँकवाले तुम्हाला काय म्हणणार, तुम्ही थर्ड पार्टी ॲप यूज केलेला आहे, तुम्ही त्या ॲपवाल्यालाच बोला, आमच्याकडे काही ह्याच्या संदर्भातली अपडेट नाही आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्ही घर बसल्या देखील तक्रार दाखल करू शकतात. त्या संदर्भातला आज संपूर्ण माहिती घेतोय. तुम्ही घर बसल्या तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती जाऊन NPCI असे सर्च करायचे आहे. तुम्ही NPCIच्या हेल्पलाईन नंबरला फोन देखील लावून तक्रार दाखल करू शकतात. गुगलवरती NPCI सर्च करा. गुगलवरती जाऊन NPCI असे सर्च करायचे आहे. NPCI ची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कंझ्युमर म्हणून एक ऑप्शन दिसते, त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे UPI कंप्लेंट म्हणून एक ऑप्शन आहे. या UPI कंप्लेंट थ्रू तुम्ही तक्रार दाखल करू शकता. मित्रांनो, तुमचं जर ट्रान्झॅक्शन चुकीच्या खात्याला झालं असेल तर 72 तासाच्या आत ही तक्रार दाखल करणं आवश्यक आहे. जर 72 तासाच्या नंतर तुम्ही तक्रार दाखल केला तर त्या तक्रारीची तुमची कसलीही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. त्यासाठी 72 तुमचं पेमेंट जर चुकीच्या खात्याला गेलं तर तात्काळ तुम्ही ही तक्रार दाखल करा. त्यासाठी UPI कंप्लेंटवर जायचे आहे. त्यामध्ये ट्रान्झॅक्शन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. इथं तुम्हाला नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. म्हणजे तुम्ही पर्सन टू पर्सन पेमेंट करत होतात का, पर्सन टू मर्चंटला पेमेंट करत होता, तुम्ही एखाद्या मर्चंटला पेमेंट पाठवत होतात का, तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीला पेमेंट पाठवत होता, ते ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन काय पेंडिंग पडलंय का, चुकीचं ट्रान्झॅक्शन झालंय, त्या संदर्भातली माहिती इथे क्लिक करून घ्या. तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन चुकीच्या खात्याला गेलेलं आहे, ते ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन ID टाकायचा आहे. तुम्ही जे पेमेंट पाठवला होता त्याचा एक ट्रान्झॅक्शन ID जनरेट होतो, ट्रान्झॅक्शन नंबर जनरेट होतो, तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमची बँक कुठली होती ते इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा UPI ID, तुमचे जे ॲप वापरता, तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन साठी जे ॲप वापरतात त्या ॲपमध्ये तुमचा एक UPI ID जनरेट झालेला असतो, तो UPI ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमची अमाऊंट किती होती, तुम्ही किती हजाराचं पेमेंट करत होता ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, तुम्ही कोणत्या दिवशी ट्रान्झॅक्शन करत होता ते पण तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID इथे टाकून घ्या. इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट इथे जोडायचे आहे. ते तुमच्या बँकेचं स्टेटमेंट असतं, ते अमाऊंट डेबिट झालेलं, ते स्टेटमेंट इथे जोडायचे आहे. त्यानंतर सबमिट करायचे आहे. यानंतर तुमची UPI कंप्लेंट दाखल होईल. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी सरळ आणि सोप्या भाषेत मी तुमच्यापर्यंत ह्या संपूर्ण माहिती पाठवत आहे. आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण की याचा उपयोग प्रत्येक जणाला झाला पाहिजे. कारण की आजकाल प्रत्येक जण हे UPI ॲपचा वापर करत आहे, UPI थ्रू पेमेंट करत आहे. धन्यवाद.